होईल तुमच्याच बाईट मध्ये बोललो होतो तेच झालं. एका रात्रीत पैरा केला आणि सुंदर अशी गाडी पळाली एलियन ड्रायव्हर. दादा दादा सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण बदलापूरमध्ये मुलाखत घेतली होती आणि तेव्हाच तुम्ही म्हटलं होतं, आपण मथुरवरती प्रश्न केला होता आणि तुम्ही म्हटलं नक्कीच मथुर किंवा एलियन 1001 धावणीचा आपला राहुल आपला शुभम दादाशी एवढी घरचं नातं आहे की एका रात्रीत आपण पैरा करून एक थप्पा देऊ आणि तो थप्पा आजचाच होता मला तरी वाटतं. काय म्हणाल? काही नाही, एका रात्रीतच पैरा झाला आणि आज गाडी पळाली. आणि काय म्हणाल एलियन 1001 आणि रायबा आज नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जो एलियन कुठेतरी 2 मैदाने नव्हता आज गुलाल भेटला, काय म्हणाल? आनंद तर भरपूर आहे कारण की 2 मैदान त्याच्या बॅच मध्ये गेलं. आज आपल्या बैलामध्ये गुलाल झाला, भरपूर आनंद आहे. आज रायबा उसरण्याचा खूप पुढे येतोय, खूप पुढे जातोय आणि असाच तो आई एकविरेला प्रार्थना असेल पुढे जात राहो. आजचा गर्व तुम्हाला कसा असेल रायबावरचा? गर्व तर असं स्वतःहून कधीच नाही गेला बैलाचा, पण अभिमान असा भरपूर वाटतो आणि पुढे नेण्याचे 100% प्रयत्न आमचे सर्वप्रथम आहेत. आणि बैलासाठी मेहनत आणि कष्ट कुठे गेला गोटे आमचा रुद्र आहे, हा एवढं बैलाचं कष्ट करतो, शाळेतून येतो, सर्व तोच करतो. त्याच्यामुळं बैल त्याच्यासाठी पण पळतो. एवढं लक्षात ठेवा, जो जेव्हा मैदानात आलाय तेव्हा कधीच गुलाल पडला ना अजूनपर्यंत बैलाचा. त्याच्यामुळं बैलाचा आणि त्याचा बॉन्ड वेगळा आहे कारण की जेव्हा पण आपण बैल फिरायला वगैरे नेतो चालवायला तेव्हा तो चालेल तिथून बैल चालतोय. त्याच्यामुळं बैलाचे कष्ट भरपूर आहेत, त्याच्यामुळं बैल 1 नंबर मध्ये बोलतो. दादा नक्कीच आपण मागे सांगितलं होतं तुम्ही की जो पडतीचा काल होता म्हणजे त्याला लंपी झाला होता, तेव्हा त्याची देखभाल खरी कोणी केली? तेव्हा तर देखभाल करणारे असं तर कोणच नव्हतं, आम्ही 4-5 जणच होतो कारण की तेव्हा बैल तर आपण फेरा पण नव्हता काढला तेव्हा. त्याच्यामुळं आपण त्याला शून्य होता तेव्हा त्याचे आपण जीवापड प्रेम केलाय, त्याच्यामुळं त्याचं फळ आपल्याला आता मिळतं. दादा लंपी नंतर आजारातून तो बाहेर निघाल्यावरती कोणत्या मैदानात त्यांनी गुलाल पहिला घेतला आणि तिथून तो गुलालातच कंटिन्यू राहिला, सांगा ना जरा. खिडकालीच्या मैदानात पहिला एक साथ 2 गुलाल घेतले, त्यानंतर जो गुलाल चालू झाला ते आजपर्यंत बैलांनी कधी माघार नाही घेतली. दादा बघा ना, आपण बिंजोडची शर्यत केली, ते टॉपची शर्यत केली आणि आज सुद्धा टॉपचाच पहिरा होता 1001 धावणीची. तुमची सुद्धा इच्छा होती की नक्कीच 1001 धावणीवरती आपल्याला रायबा लवकरच दिसेल. आज ती स्वप्नपूर्ती पूर्ण झालेली आहे. काय म्हणला, कारण मथुर सोबत तर फेरा पडला होता. हो, 1001 धावणी तर आमचं एकदम घरचे संबंध आहेत आणि एलियन मध्ये पळायचं. आज संपूर्ण व्हिडिओला कमेंट येत होत्या एलियन आणि रायबा पळवा, एलियन आणि रायबा पळवा, आणि त्यामुळेच सर्वांच्या प्रेमा खातीर आणि त्यांचे ना आमचे घरचे संबंध आहेत. आणि त्या एका रात्रीतच तुम्हाला बोललो होतो एका रात्रीत पैरा होईल, तुमच्याच बाईट मध्ये बोललो होतो तेच झालं. एका रात्रीत पैरा केला आणि सुंदर अशी गाडी पळाली एलियन आणि रायबा. दादा हा विजयाचा गुलाल किती महत्वपूर्ण आहे? विजयाचा गुलाल हा मी तर सर्वात जेवढ्या शर्यती झाल्या त्यातून हा विजयाचा गुलाल हा जास्त महत्वाचा मानतो कारण की आज पूर्ण इज्जत पणाला लागली होती बैलासोबत. 100% आज गाडी झाली आणि बैलाने गुलाल मिळवला. दादा आजचा गुलाल हा कोणाला समर्पित कराल? आजचा गुलाल हा समर्पित तर तसं सर्वांनाच करतो कारण की बैलाच्या मागे सर्वांची मेहनत आहे आणि एलियनने पण भरपूर अशी सुंदर अशी साथ दिली, त्यामुळं एलियनचे बी माना तेवढे कौतुक कमी. दादा सुट्टीवरती कशी आज गाडी, सुट्टीपासून ते सुतापर्यंत आज ही दोन्ही गाडी कशी धावली? सुट्टीला तर आपण स्वतः होतो, गाडी खालनं टाकून निघाली होती, त्यामुळं वाटत होतं की गाडी आपलीच लागेल आणि 100% तेच झालं, आपलीच गाडी लागली. आज रायबा 100% मला वाटतं आतून असेल कारण मी पण जस्ट आलो आणि बाहेरून आपला एलियन होता. आपला बैल दोन्ही खांदे आतूनच पळतोय आणि बाहेरनं आज एलियन पळाला उजवीनं सुंदर अशी गाडी पळाली आज. दादा नक्कीच आता तुमचं काय स्वप्न राहिलं याच्याकडनं, कारण की याने ज्या ज्या महिन्यात जायचं त्या पूर्ण केल्यात, पण अजून काय इच्छा आहे तुमची की हा रायबा पूर्ण करावं त्यांनी? स्वप्न तर असे काहीच नाहीये, फक्त तो गुलालात राहावा हीच अपेक्षा आहे. नक्कीच या बोनोली मैदानाबद्दल काय बोलाल? बोनोलीचं मैदान हा पारंपरिक मैदान आहे गुढीपाडव्याचं आणि आज पारंपरिक मैदानात गुलाल झाला, भरपूर असा आनंद आहे. दादा आपला रायबा बिनजोड तर गाजवते, आता तुम्ही म्हटलं होतं की 22 तारखेचा पण नियोजन कडक आहे, चांगलं आणि एक चांगलंच आपल्याला पैऱ्यामध्ये पळताना दिसेल. आणि तिथे काय वाटतं तुम्हाला की गट पास होईल, कसं काय तुम्हाला, काय आपल्या बैलावरती किती ठाम विश्वास आहे? बैलावरती तर 100% विश्वास आहे, बैल गुलाल करेल आणि
100% बैलाच्या अपेक्षा आमच्या भरपूर लागल्या 3 फेऱ्यामध्ये आणि गुलाल करावा हीच अपेक्षा आहे. दादा मला वाटतं रायबाची खरेदी ही जास्त मोठी नसेल, पण खरेदी मोठीच असली पाहिजे असं नाही, पण त्याला जर आपल्या दावणीला जो नंदी येतो त्याला तयार करायचं असेल तर त्याला घडवण्यामध्ये किती मोठं कार्य कोणाचं असतं आणि काय करावं लागतं घडवण्यासाठी बैलाला? बैलगाडा क्षेत्रात एक माणूस काहीच करू शकत नाही. आणि खरेदी राहिला विषय खरेदीचा, तर रायबानेच दाखवून दिलंय की 36,000चा वासरू हा 36 लाखाच्या बैलाला पण भारी पडू शकतो, हे या बैलाने दाखवून दिले. त्यामुळे खरेदी आणि पैशाचा आणि बैलगाडा क्षेत्राचा काही संबंध येत नाही. जर बैल पालायचा असेल तर कोणताही बैल पळतो तसंच. आणि वासरू घेऊन घडवणं हा तोंडात बोलणं इतकं सोपं नाही, कारण की जे आम्ही कष्ट केले त्या बैलाच्या मागे घडण्यामागे ते पूर्णपणे बैल गुलाल घेतल्यानंतर आम्हाला आठवतात काय कष्ट केलेत ना काय ठेवलं. त्यामुळं बैलाला जपणं हीच आमची आता अपेक्षा आहे, बाकी काही नाही. दादा बघा ना, आपला जेव्हा बैल पळतो किंवा पळत नसताना पैऱ्यांचे खूप इश्यू होतात, पण आता तर तुम्हाला तुमचा रायबा एवढा नाव करतोय तर खूप जणांचे फोन येत असतील, काहीकांना देणं होतं काहीकांना देणं नाही होतं, तेव्हा कसं हँडल करता आणि ज्यांना भेटलं नाही त्यांना काय तुम्ही सांगता? भाऊ तुम्हाला एक सांगतो, एवढा 1 नंबर मध्ये बैल पळून सुद्धा काही जणांना बैलाचे व्हिडिओ पाहिजेत, अजून पण पायऱ्यासाठी व्हिडिओ पाहिजेत. व्हिडिओ पाठवणार नाही, डायरेक्ट शर्यत खेळणार. अरे मग मला तरी वाटतं आज एक चांगल्या पैऱ्यामध्ये पळाला. आता याच्यानंतर तरी मला तरी तो प्रॉब्लेम फेस नाही व्हायला पाहिजे. फेस झाला तर मग हा बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे नेमकं काय करावं ना काय नाही, कारण आपल्या बैलावरती पण एवढा पळ असून सुद्धा त्याचा व्हिडिओ मारतात म्हणजे कमालची गोष्ट आहे. कधी कधी कोणाला काय वाटतं बैल डावीने पळतोय उजवीने पळत नाही, उजवीने पळतं डावीने पळत नाही, असं काही नाही. आज बैलांना दाखवून दिलं की डावीने पण तीच गती आणि उजवीने पण तीच गती आहे. खरा तर बैल हा उजवीचाच आहे, पण काही कारणास्तव आम्ही डावीने पळवायला लागलो, दोन्ही खांदी बैल फिट झाला आणि आता तीच गती दोन्ही खांदी सुद्धा लावतो. मग दादा आता कसं आपल्या डावीनेच पळतो, पण उजवीने कधी पळण्याचा तुम्ही हिंमत कराल का पुन्हा? कारण का त्याची साईड तीच आहे, पण बोला ना. काय नाही, साईड त्याची तसं जर उजवी साईडचा तो बादशाह आहे, हा पण एक्झॅक्टली पहिलं जर आपल्याला डाव्या साईडचा पब्लिकचा मिळाला तर आपण डाव्या साईडने पळतो. आणि त्याच्या मुलं एक गाडी फडक्याचा रायफल आणि रायबाई खूप गाडी पळते आणि ती पण गाडी वारंवार तुम्हाला पळताना दिसेल. दादा आजचा आनंद कसा आहे? कारण का आज बघा नवीन वर्षाचा दिवस आणि आता घरी झालं, म्हणजे कसा काय आनंद असणार आहे? आनंद तर भरपूर आहे, कारण की हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुलालानं झाली. भरपूर आनंद आहे. दादा एलियन बद्दल काय बोला, जेव्हा आपल्या रायबाच्या पैऱ्यामध्ये पळा? एलियन दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड आहे हा आणि आज पुरेपूर त्यांनी रायबाला साथ दिली. हा बस एवढंच बोलू शकतो. दादा बघा ना, म्हणजे एलियन वरती लोकांचा खूप विश्वास होता की तो सुट्टीपासून जो पल काढतोय ना आणि कुठेतरी सुतापर्यंत त्याला बॅनर वगैरे दिसतो, त्याच्यामुळे पण लोकांचा विश्वास होता की एलियन एक दिवशी कमाल करेल. आणि राहुल दादांचा पण विश्वास होता की तो नक्कीच धमाका करणार. आज तो धमाका केला, कसा वाटला? खूप छान वाटलं, कारण की एलियनला 2 मैदान गुलाल नव्हता, पण कुठेतरी आपल्याला माहित होतं, कारण की बैलाला मुंबईची जास्त सवय नव्हती. तो बैल नाशिक भागात पडला असल्यामुळे जास्त सवय नसल्यामुळे बैल थोडा पब्लिकला पुढे आला की थोडा काहीतरी होत होता गडबड, पण आज बैल फुल एकदम फिट पळाला. दादा जाता प्रश्न की कसं काय नियोजन आहे? रात्री तुम्ही शुभम दादाला फोन केला आणि पैरा झाला, कसं काय राहुल दादांना? अलंकारनेच नियोजन केला होता हा आणि सर्व बोलणं त्याचीच झालं होतं. आम्हाला सकाळी माहित पडलं की पैरा आहे, तोच बैल घेऊन आला. दादा बोला ना, कसं काय नियोजन केलं तुम्ही, कसं काय झालं आणि लगेच आपल्याला एलियन भेटला? शुभमचा रात्री कॉल आला होता का गाडी पालवायची का, बोलवली बोलूया आपण बरं. अरे वा, आणि कसं वाटलं जर हीच गाडी आज आपल्या रायबाचा पण म्हणजे आणबान शान होते, आज इज्जतीचाच सवाल होता, कारण का एलियन सारखा घोड्या बैलामध्ये पळालेला बैल आणि आपला रायबा पण कुठे कमी नाही आणि आज गुलाल घेतला, तर कसा आनंद आहे? चांगला आनंद, चांगलं वाटलं. चांगलं खरं दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला रायबा एलियन मध्ये पळवा आणि खरंच हे दोन्ही नंदी चांगल्या स्पीडचे आणि आज त्यांनी दाखवलं बोनवली मैदानात की आम्ही कुठे कमी नाही. आणि शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.